आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे धास्ती वाढली. जगात सर्वाधिक महाग एलपीजी सिलेंडर फक्त भारतात. पेट्रोल दराने 110चा टप्पा ओलांडला. उद्योजकता वाढीला प्राधान्य देण्याची योजना. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन सुरू राहणार. कोगनोळी येथे आंबेडकर जयंती समितीची बैठक संपन्न. बेंगळुरूमधील 4 शाळांमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ. वक्फ बोर्ड आणि कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्धार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी निपाणी येथे क्रांती स्तंभाला मानवंदना देणार. वाडी रत्नागिरीला सासनकाठी आणि पालखी रवाना. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया. पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने. तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये अटूट बंधन खिले हर आशियाना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे चीन, युरोपसह जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. त्यातच ओमायक्रॉनचा XE हा नवा व्हेरिएंट आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातही XE व्हेरिएंटने बाधित रुग्ण आढळल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या विषाणूच्या महाराष्ट्रातील प्रादुर्भावाचे वृत्त फेटाळले आहे. असं असलं तरी हा व्हेरिएंट आगामी काळात देशासाठी धोकादायक ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 हे 2 व्हेरिएंट एकत्र येऊन XE व्हेरिएंटची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येत आहे. या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण 19 जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये आढळला होता. XE व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या 10 पट वेगाने पसरू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे भारतात या व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यास कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांना ताप, घसा दुखणे, खोकला, सर्दी, त्वचेची आग होणे, पोटाचे विकार अशी लक्षणे दिसू शकतात असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. जगभरात या विषाणूचे आतापर्यंत 600 रुग्ण आढळले आहेत. या विषाणूच्या संसर्गाचं प्रमाण अद्याप कमी असलं तरी भविष्यात प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. जगात सर्वाधिक महाग LPG सिलेंडर फक्त भारतात. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. देशात पेट्रोल, डिझेल, LPG, CNG आणि PNGच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य जनतेच्या खिशाला बसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील चलनाच्या खरेदीनुसार भारतातील LPGची प्रति लिटर किंमत जगात सर्वाधिक आहे. देशातील किंमत 3.5 आंतरराष्ट्रीय डॉलर प्रति लिटर आहे. भारतानंतर तुर्की, फिजी, मोल्दोवा आणि युक्रेनमध्ये LPGची सर्वाधिक किंमत आहे. पेट्रोलची किंमत जगात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय डॉलरच्या दृष्टीने पेट्रोलच्या किमतीवर नजर टाकली तर भारतात ती प्रति लिटर 5.2 आंतरराष्ट्रीय डॉलरवर बसते. ही किंमत अमेरिकेत 1.2 आंतरराष्ट्रीय डॉलर, जपानमध्ये 1.5, जर्मनीमध्ये 2.5 आणि स्पेनमध्ये 2.7 आंतरराष्ट्रीय डॉलर इतकी आहे. म्हणजेच या देशांमध्ये पेट्रोलचे दर भारताच्या तुलनेत खूपच कमी आहेत. डिझेलची किंमत जगाच्या तुलनेत 8व्या क्रमांकावर आहे. भारतात किंमत 4.6 आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. जगातील सर्वात महाग डिझेल सुदानमध्ये आहे. तेथे त्याची प्रति लिटर किंमत 7.7 आंतरराष्ट्रीय डॉलर आहे. त्यानंतर अल्बानिया, तुर्की, म्यानमार, जॉर्जिया, भूतान आणि लाओस यांचा क्रमांक लागतो. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेच्या तुलनेत पाश्चात्य देशांमध्ये डिझेल खूपच स्वस्त आहे.
पेट्रोल दराने 110चा टप्पा ओलांडला. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दराने आता 110चा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागरिकांवर पुन्हा एकदा संकट ओढावले आहे. मागील काही दिवसात पेट्रोलच्या दराची कमान चढती राहिली आहे. त्यामुळे कष्टकरी आणि श्रमजीवी वर्गाला जगणे मुश्किल झाले आहे. महिनाभरापूर्वी पेट्रोलचे दर नियंत्रणात राहतील अशा विश्वासावर सामान्य नागरिक होते. मात्र आता पुन्हा एकदा दरवाढीचा उच्चांक पार होत आहे. बेळगावात शुक्रवारी सकाळी पेट्रोल दर 110 रुपये 80 पैसे प्रति लिटर तर डिझेल दर 94 रुपये 50 पैसे इतका होता. सध्या सुरू असलेली दरवाढ पाहता येत्या काही दिवसात यामध्ये आणखीन वाढ होण्याचा धोका दिसतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. उद्योजकता वाढीला प्राधान्य देण्याची योजना. राज्यात उद्योजकता वाढीला प्रोत्साहन देण्याकरिता सरकारने प्रभावी योजना आखली आहे. याचा लाभ युवा उद्योजकांनी घ्यावा असे आवाहन राज्याचे उद्योग मंत्री मुरुगेश निराणी यांनी केले. येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठात आयोजित उद्योजकता विकसन मेळाव्याच्या निमित्ताने त्यांनी आपले विचार मांडले. मेळाव्याचे उद्घाटन करून ते बोलत होते. त्यांनी राज्य सरकारच्या उद्योग खात्यामार्फत व्यापक अभियान सुरू करण्यात आले आहे, ज्यामधून युवकांना उद्योग निर्मितीसाठी आवश्यक असे सर्व सहकार्य आणि माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील असे ते म्हणाले. या कार्यक्रमाच्या वेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हाधिकारी MG हिरेमठ, एकच कंपनीचे CEO अरविंद मेलगेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. युवा उद्योजकांसाठी राज्य सरकारने निश्चित केलेल्या योजनांचा लाभ घेण्याबाबत त्यांनी विवेचन केले. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात आंदोलन सुरू राहणार. बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे. राज्य स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरू राहील असे मत राज्य संघटनेचे अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी मांडले. या संदर्भात पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मत मांडले. शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी प्रभावी आंदोलन छेडणार असल्याचे सांगितले. यापूर्वी नवी दिल्ली येथील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. त्यानंतर केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेणे भाग पडले. राज्य सरकारने देखील राज्यात लादलेले APMC विषय कायदे बदलावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्यासाठी बेंगलोर येथे प्रभावी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचा बडगा उगारलेला आहे. यापुढेही हे आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कोगनोळी येथे आंबेडकर जयंती समितीची बैठक संपन्न. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणातच साजरी केली होती. पण यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्याबाबतच्या सूचना बेळगाव जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी विशेष बैठक घेऊन सांगितल्या आहे. त्यानुसार कोगनोळी तालुका निपाणी येथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. याकरिता निपाणी पोलीस प्रशासन आणि कोगनोळी येथील डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव समितीमधील पदाधिकाऱ्यांची बैठक दिनांक 8 रोजी कोगनोळी आउटपोस्ट येथे संपन्न झाली. या बैठकीला निपाणी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक अनिल कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी पोलीस कर्मचारी राजू गोरखन्नावर, सूर्यवंशी, SS काडगौडर यांच्यासह माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक, प्राध्यापक बाबासाहेब आवटे, बुद्धिराज घस्ते, प्रवीण भोसले आदी उपस्थित होते. बेंगलोरमधील 4 शाळांमध्ये बॉम्बच्या अफवेने खळबळ. बेंगलोरमधील 4 शाळांमध्ये एकाच वेळी बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या ईमेलमुळे एकच खळबळ माजली. तर पोलीस यंत्रणेवर प्रचंड धावपळ करण्याची वेळ आली. बेंगलोर पोलीस मुख्यालयाला आलेल्या एका ईमेलमध्ये शहरातील 4 शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे पोलिसी यंत्रणेने श्वान पथक आणि बॉम्ब निष्क्रिय करणारे पथक यांची मदत घेऊन यंत्रणा राबविली. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार समोर आला नाही. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. बेंगलोरचे पोलीस आयुक्त कमलपंत यांनी या संदर्भात माहिती दिली. तसेच त्या शाळांच्या ठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे जाहीर केले. मात्र शाळांची नावे जाहीर करण्यास त्यांनी नकार दिला. संबंधित धमकी देण्यामागे कोणाचा हात आहे याविषयी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वक्फ बोर्ड आणि कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा निर्धार. राज्यात अस्तित्वात असलेल्या वक्फ बोर्ड आणि कायद्याच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून काही सरकारी जागा लाटण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणी आता आंदोलन छेडण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी अल्लाहू अकबर अशी घोषणा देणाऱ्या मुस्कान या विद्यार्थिनीचे अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरी याने कौतुक करणे निषेधार्ह आहे. सरकारने हे प्रकरण हलक्यावर घेऊ नये, त्याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी श्रीराम सेना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी केली. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल जवाहिरीने मुस्कानचे कौतुक करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रमोद मुतालिक म्हणाले, ही बाब खूप गंभीर आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर अल कायद्याचा प्रमुख बनलेल्या अल वजाहिर यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. तरीही त्याचा व्हिडिओ कोठून आला, कसा आला, तो मंड्याच्या मुस्कान पर्यंत कसा पोहोचला याची चौकशी व्हायला पाहिजे. मुस्कान आणि तिच्या वडिलांना अटक करून ही चौकशी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी निपाणी येथे क्रांतीस्तंभाला मानवंदना देणार. निपाणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 7 ते 8 वेळा येण्याचा योग आलेला आहे. यामुळे निपाणी भूमी डॉक्टर आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येत्या आंबेडकर जयंती दिनी क्रांतीस्तंभाला मानवंदना देण्यात येणार आहे अशी माहिती निपाणी येथील क्रांतीस्तंभाचे संकल्पक सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते क्रांतीस्तंभ संवर्धन कमिटी आणि प्रबुद्ध ग्रुप निपाणी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, यापूर्वी 1936, 1938, 1946 आणि 1952 साली निपाणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभा झालेल्या आहेत. यामध्ये 1938च्या सभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित, वंचित आणि बहुजन समाज हा शासनकर्ती जमात झाली पाहिजे असा क्रांतिकारक संदेश निपाणीच्या म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दिला आहे. या ठिकाणाची आठवण अबाधित राहावी म्हणून या मैदानावर क्रांतीस्तंभाची निर्मिती केलेली आहे. यावेळी निपाणी क्रांतीस्तंभ संकल्पक सुधाकर माने, क्रांतीस्तंभ संवर्धक आणि प्रभुत्व ग्रुपचे अध्यक्ष संतोष मेस्त्री, पिंटू माने, जयसिंग कांबळे, सिद्धांत कांबळे, गणेश मेस्त्री, दादासो कांबळे, सतीश तराळे आदी उपस्थित होते. वाडी रत्नागिरीला सासनकाठी आणि पालखी रवाना. चैत्र पौर्णिमेला कोल्हापूर येथे ज्योतिर्लिंग यात्रा भरते. या यात्रेसाठी चव्हाड गल्ली येथील देवदादा इरापादादा ही मानाची सासनकाठी आणि नार्वेकर गल्ली येथील ज्योतिबाची पालखी रवाना झाली. काल सायंकाळी 6 वाजता नार्वेकर गल्ली येथून पालखी आणि बैलगाड्या रवाना झाल्या, तर रात्री 9 वाजता चव्हाड गल्लीतील देवघरापासून सासनकाठी, बैलगाड्या आणि ज्योतिबा भक्त पायी रवाना झाले. यावेळी 200 आणि 300 अधिक नागरिक चालत बैलगाड्यांमधून कोल्हापूर येथील ज्योतिबा यात्रेसाठी निघाले. दिनांक 12 रोजी कामदा एकादशी दिवशी सासनकाठी डोंगरावर पोहोचेल. त्यानंतर दिनांक 15 रोजी रात्री दौना, 16 रोजी मुख्य पालखी सोहळा होणार आहे. तसेच त्याच दिवशी परतीचा प्रवास सुरू होणार आहे. तसेच दिनांक 21 रोजी शिवबसव नगर येथील देवदादा मठ आणि कोल्हापूर सर्कल येथे आंबील घोगऱ्याची यात्रा आणि महाप्रसाद होणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता शिवबसव नगर ते चव्हाड गल्लीपर्यंत मानाची सासनकाठी वाजत गाजत मिरवणूक काढली जाणार आहे. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा
उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। कर्नाटकमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी होत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। मात्र नव्या मंत्र्यांच्या नियुक्त्यांची तारीख निश्चित झालेली नाही। मुख्यमंत्री बोम्मई यांनी आपल्या दिल्ली भेटीदरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा केल्याचे सांगितले। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा या महिन्यात राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी कर्नाटकात येणार आहेत। त्यावेळी याबाबत चर्चा करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले। पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत पुढील वर्षी कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होईल। नड्डा यांनी आम्हाला बैठकीची तयारी करण्यास सांगितले आहे। राज्य मंत्रिमंडळात सध्या 30 मंत्री आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच कर्नाटकाच्या दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी 2023च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांपैकी 150 जागांवर पक्षाचा विजय सुनिश्चित करण्यासाठी कर्नाटक भाजप नेत्यांना लक्ष दिले आहे। मनपाकडून घरपट्टी वाढीचा प्रस्ताव मागील काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिकांना घरपट्टी वाढीचा फटका बसण्याची शक्यता चर्चेला आली होती। मात्र शहरातील घरपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव तात्पुरता मागे घेण्यात आला आहे। आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांनी महसूल आणि काउन्सिल विभागाला याबाबतची सूचना दिली आहे। 3% घरपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला होता। तो प्रस्ताव महसूल विभागाकडून काउन्सिल विभागाकडे पाठविला होता। प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासक एम.जी. हिरेमठ यांच्याकडे पाठविण्यात येणार होता, पण या संदर्भात महसूल विभाग आणि आयुक्त यांच्यात चर्चा झाली। त्यावेळी आयुक्तांनी घरपट्टी वाढविण्याचा प्रस्ताव तूर्ता मागे ठेवण्याची सूचना दिली। त्यामुळे प्रस्ताव प्रशासनाकडे न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे। प्रशासकीय काळात घरपट्टी वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली नाही तर मग तो लोकनियुक्त सभागृहासमोर ठेवला जातो। पण ओबीसी आरक्षणाच्या समस्येमुळे सध्या महापालिकेत लोकनियुक्त सभागृह नाही। शिवाय आरक्षणाचा तिढा सुटल्याशिवाय नवे सभागृह अस्तित्वात येणार नाही। त्यामुळे घरपट्टी वाढविण्याबाबत निर्णय लांबणीवर पडणार हे नक्की आहे। तोवर वाढीव घरपट्टीपासून बेळगावकरांची सुटका होणार आहे। अनगोळ येथे मारुती मंदिराचा रथोत्सव भक्तिभावाने। अनगोळमधील पुरातन श्री मारुती मंदिराच्या नव्या रथाची मिरवणूक शुक्रवारी उत्साहात आणि जल्लोषात भक्तिभावाने काढण्यात आली। ढोल ताशाच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत भक्तांनी मोठ्या श्रद्धेने भाग घेतला। खास करून युवकांची आणि महिलांची संख्या लक्षणीय होती। या मिरवणुकीत जलकुंभ घेऊन पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक सुवासिनी सहभागी झाल्या होत्या। अनगोळच्या पुरातन प्राचीन मंदिराचा जुना रथ जीर्ण झाल्याने नवीन रथाची निर्मिती करून रथ परंपरा पुढे चालविण्यात येत आहे। नवीन रथ 2 वर्षांपूर्वीच निर्माण करण्यात आला आहे। मात्र कोरोना महामारीमुळे रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली नव्हती। त्यामुळे आज ही रथोत्सव मिरवणूक काढण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। खानापूर येथे सिव्हिल इंजिनियर संघटनेचे उद्घाटन। नवेपणा आणि संशोधनाला वाहून घेऊन पारंपरिकतेला छेद देणारा नवा विचार तरुण अभियंत्यांनी करावा, असे आवाहन क्रेडाईचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र मुदगेकर यांनी केले। येथील शिवस्मारकात खानापूर तालुका सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कुलम होते। बेळगाव सिव्हिल इंजिनियर्स असोसिएशनचे अध्यक्ष पी.एस. हिरेमठ, आर.एन. शेट्टी, महाविद्यालयाचे प्राचार्य शशीधर हिरेमठ, पीडीओ संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद भिंगे, लैला साखर कारखान्याचे एमडी सदानंद पाटील आदींनी मार्गदर्शन केले। खानापूर संघटनेचे अध्यक्ष कुलम यांनी शहर आणि तालुक्याच्या विकासाला चांगले वळण देण्यासाठी संघटनेची स्थापना करण्यात आल्याचे सांगून संघटनाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली जाणार असल्याचे सांगितले। मंगिरीश कन्स्ट्रक्शनचे एमडी सुनील देशपांडे यांनी विचार मांडले।
बेळगाव खानापुरात उद्या परवा वीज खंडित. दुरुस्ती कामामुळे शनिवार दिनांक 9 आणि रविवार दिनांक 10 रोजी बेळगाव आणि खानापूर तालुक्यात सकाळी 11 ते 6 या वेळेत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे. बेळगाव तालुक्यातील बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, नावगे, जानेवाडी, बहादरवाडी, रणकुंडे, कर्ले, किणये, तीर्थकुंडे, कौलापूरवाडा तर खानापूर तालुक्यातील उचवडे, कुसमळी, बैलूर, मोरब, जांबोटी, वडगाव, दारोळी, चापोली, कापोली, हब्बनहट्टी या गावातील वीज पुरवठा शनिवारी खंडित होणार आहे. रविवार दिनांक 10 रोजी बाळगमट्टी, कुट्टलवाडी, बामनवाडी, संती बस्तवाड, तीर्थकुंडे, काळेनट्टी, रंगदोळी, मार्कंडेय नगर, वाल्मिकी नगर या भागात वीज पुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. गृहमंत्र्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणी. बेंगळूर येथे झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असून त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात यावे, त्याचबरोबर सदर घटनेचा तपास करावा अशी मागणी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी केली आहे. बेंगळूर येथे 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाला, त्यानंतर मारामारी होऊन एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी गृहमंत्री ज्ञानेंद्र यांनी बेजबाबदार वक्तव्य करून 2 धर्मात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे मोठे षडयंत्र असून त्याची सखोल चौकशी सरकारने करणे गरजेचे आहे. दोषींचा शोध घेऊन कारवाई करावी, राज्यातील शांतता सुव्यवस्था कायम ठेवावी अशी ही मागणी दोन्ही आमदारांनी केली आहे. प्रगतशील संघाचे संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार. प्रगतशील लेखक संघाच्या 23 आणि 24 एप्रिलला होणाऱ्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाबाबत चर्चा करण्यासाठी संघ, साम्यवादी परिवार आणि कृष्णा मेनसे पुरोगामी व्यासपीठातर्फे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. निवृत्त प्राचार्य आनंद मेनसे अध्यक्षस्थानी होते. अनिल आजगावकर यांनी प्रास्ताविक केले. कीर्तिकुमार दोशी यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजाभाऊ पाटील यांनी संमेलन उद्घाटक तर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत वाघमारे यांची निवड झाली. यावेळी ॲडव्होकेट नागेश सातेरी, रोशनी हुंद्रे, प्राध्यापिका मनीषा नाडगौडा, प्राध्यापक निलेश शिंदे आदी उपस्थित होते. मधु पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सतीश बांदिवडेकर यांनी आभार मानले. वीज पंप चोरणाऱ्या पिरनवाडीच्या 3घांना अटक. मच्छी आणि पिरनवाडी परिसरात वीज पंप चोरणाऱ्या 3घांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून 18 पंप जप्त करण्यात आले आहेत. त्याची किंमत 2,70,000 रुपये होते. वडगाव पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली. सय्यब अली कासिमसाब नायकवाडी वय 26 राहणार जनता कॉलनी खादरवाडी सध्या पिरनवाडी, नागराज लक्ष्मण करनायक वय 24 आणि रुद्रेश मल्लाप्पा तळवार वय 21 दोघेही राहणार जनता प्लॉट पिरनवाडी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शेतवाडीतील विहिरीतील नदी काठावर लावलेले पंप, वायर आणि इलेक्ट्रिकल साहित्य चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे मच्छे पिरनवाडीसह या परिसरातील शेतकरी हैराण झाले होते. 28 मार्च रोजी एका शेतकऱ्याने वडगाव पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर निरीक्षक सुनील कुमार नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक YA आणि त्यांच्या सहकार्यांनी तपास करून 3 तरुणांना अटक केली. न्यायालयाने सर्वांची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. निप्पाणी येथील युवकाच्या खून प्रकरणी 5 जणांना अटक. जुन्या वादातून अभिषेक दत्वाडे, सैनिक टाकळी सध्या राहणार निप्पाणी याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये 3 अल्पवयीन आहेत. सैफ अली शेर अली नगारजी वय 22 राहणार दर्गा गल्ली निप्पाणी आणि अमन हसन एकसंबे वय 22 राहणार जत्राट अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे. खुनाचा कट संशयितांनी येथील स्मशानभूमीत रचला होता. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: सर्व आरोपी आणि अभिषेक दत्वाडे याचे महिनाभरापूर्वी प्रभात चित्र मंदिराजवळ किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी अभिषेकने आरोपींपैकी काही जणांना मारहाण केली होती. तेव्हापासून सर्वांनी अभिषेकचा काट काढण्याचे ठरविले होते. त्यानुसार तेथील स्मशानभूमीत सर्वांनी अभिषेकवर हल्ल्याचा कट रचला. अभिषेक चित्रपटगृहातील काम संपून रात्री 1 वाजता पवन बाजीराव मगर या मित्राच्या दुचाकीवरून आला. अभिषेक जिनावरून येत असताना
असतानाच दवा धरलेल्या दोघांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर वर थांबलेल्या तिघांनीही चाकूने सपासप वार केले. आरडाओरड करून पवन मगर आणि अभिषेकची आई घटनास्थळी पोहोचतात सर्वांनी पोबारा केला. वर्मी घाव बसल्याने अभिषेकचा जागीच मृत्यू झाला होता. शिवसेनेचे माजी नगरसेवक नेताजी उर्फ बाळू मणकुटकर यांचे निधन. शिवसेनेचे कार्यकर्ते, माजी नगरसेवक आणि भारतनगर येथील प्रतिष्ठित रहिवासी नेताजी उर्फ बाळू अप्पाजी मणकुटकर वय 52 यांचे मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. जलतरणपटू अनिकेत पिळणकरचा सत्कार. उदयपूरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर पॅरा जलतरण स्पर्धेत मुक्तांगण शाळेचा जलतरणपटू अनिकेत पिळणकरने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकाविले. बेंगलोरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही त्याने 3 सुवर्ण पदके पटकाविली होती. या यशाबद्दल मुक्तांगण इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष ML गुरव, उपाध्यक्ष SM जाधव, सचिव DM राऊळ, मुख्याध्यापिका JK सविता, उपमुख्याध्यापिका रूपा देशपांडे यांच्या हस्ते त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला. त्याला क्रीडा शिक्षक अर्जुन भेकणे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. माजी सैनिक संघाला विजेतेपद. गोगो स्पोर्ट्स तर्फे संभाजी मैदानावर आयोजित प्रदर्शनीय लढतीतील गुरुवार दिनांक 7 रोजी झालेल्या अंतिम सामन्यात माजी सैनिक संघाने वकील 11चा 8 गड्यांनी पराभव करीत गोगो चषक पटकावला. उमेश बोरल सामनावीर ठरला. पहिल्या सामन्यात माजी सैनिकाने पोलीस संघाचा 10 गड्यांनी, दुसऱ्या सामन्यात माजी सैनिकने MR संघाचा 10 धावांनी पराभव केला. अंतिम लढतीत माजी सैनिकने वकील 11चा 8 गड्यांनी पराभव केला. राज्य मिनी ऑलिम्पिक 18 मे पासून. कर्नाटक राज्य ऑलिम्पिक संघटना आणि राज्य युवा सबलीकरण खात्यातर्फे 14 वर्षाखालील मुला-मुलींच्या राज्य मिनी ऑलिम्पिक गेम्सचे आयोजन 18 ते 20 मे दरम्यान बेंगलोरमधील कंठीरवा स्टेडियमवर करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रत्येक जिल्ह्यातून 10 खेळाडूंना सहभागी होता येईल. खेळाडूंचा जन्म 1 जानेवारी 2008 नंतरचा असणे आवश्यक आहे. एका खेळाडूला 2 क्रीडा प्रकारात भाग घेता येणार आहे. या स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर, 600 मीटर, 80 मीटर अडथळा शर्यत, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, थ्रो बॉल आणि रिले या खेळाचा समावेश आहे. हिंडलग्यात शनिवारी शरीरसौष्ठव स्पर्धा. हिंडलग्यातील हनुमान स्पोर्ट्स क्लब तर्फे 10वी हिंडलगा श्री 2022 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव हिंडलगा क्लासिक ग्रामपंचायत टॉप 10 आणि रुद्र क्लासिक टॉप 10 जिम मर्यादित शरीरसौष्ठव स्पर्धा 9 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केली आहे. हिंडलगा श्री स्पर्धा IBBFच्या मान्यतेने 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 85 किलोवरील अशा 7 वजनी गटात होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या 5 विजेत्यांना अनुक्रमे 3000, 2000 आणि 5व्या क्रमांकापर्यंत प्रत्येकी 1000 रुपये, किताब विजेत्याला 7000 रुपये, पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. हिंडलगा क्लासिक ग्रामपंचायत मर्यादित टॉप 10 स्पर्धेतील खेळाडूंनी स्पर्धेच्या ठिकाणी आपले आधार कार्ड आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी नागेंद्र मडिवाळ, सुनील राऊत, सचिन किल्लेकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव गंगाधर M यांनी केले आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.